तुम्ही बघत आहात बहुजन राष्ट्र न्यूज। तुम्हाला जर वाटलं ना राजकारण करायचंय तर भाजपमध्ये कधीच जाऊ नका। लबाडाचा पक्ष येतो। आता मी 11 वर्ष भाजपमध्ये काम केलं। अहो एवढे लबाड लोक पुढेच पाहिले नाही। आम्हाला सांगायचे जो विरोधक तगडा आहे त्याच्या घरी जा, चहा प्या, त्याला पाठवा, त्याला बाटवा आणि लोकांना सांगा आपल्या बरोबर येणार आहे, त्याला काहीच द्यायचं नाही। अरे आम्हालाच काय दिलं नाही तर त्याला काय देणार आहे तुम्ही? काही लोक म्हणतील अण्णा तुम्ही एवढे का बोलले? अहो अशी संधी पहिल्यांदा झाली ना आणि त्या मंत्र्याने दम दिल्यावर मी राज साहेबांना भेटलो। राज साहेबांनी फोन केला, इतना सन्नाटा किंवा भाई नाही, मी कोणाशी बोललो नाही आणि मला त्यांना त्यांच्या पक्षातला कोणाला परत घ्यायचं पण नाही, मी बोलणार पण नाही, मी माझं काम करणार। बरं अण्णा, आज फोक मी परत आहे, काय वाटतं? तिथं काम केलेले आनंदच वाटतो। अण्णा काल तुम्ही खूप जल्लोष केला, युती झाली त्या संदर्भात। त्याच्यावर काही विचारू नका, मी फक्त विकासासाठी चाललोय। चला आता प्रवेश अण्णा पूर्ण भाजपमध्ये आलात परत? विकास करण्यासाठी लता पाटील, अमोल पाटील, रवींद्र दिवरे, भारती दिवरे, संगीता गोटेकर आम्ही सर्व आता प्रवेश करतोय। काय एवढा मोठा जल्लोष तुम्ही साजरा केला, एकमेकांना पेढे भरवत होते, अचानक काय झालं काही तासामध्ये? काहीच नाही झालं। मग का बरं आला? सांगितलं ना विकास करायचा आहे म्हणून। पण मग तिकडे विकास नव्हता होत। आता तिथं आताशी निवडणूक लागणार होती, पण आता विकासासाठी हा निर्णय घेतला। भाजपला सुपडा साफ करू असं काल म्हणाले, आज भाजपमध्ये आपण आला, आता निर्णय झालाय। आपण काल सुपडा साफ मी करू आणि- काय बोललो काय राहिलो आता तो विषय घेऊ नका। आता भारतीय जनता पार्टीत फक्त विकासासाठी चाललोय, कोणावर नाराज नाही, नव्हतो, यापुढे नाही। राज ठाकरे यांनी आपल्यावर विधानसभेला तिकीट दिलं, आपल्यावर एवढी मोठी जबाबदारी दिली होती, आपण स्वतः इच्छुकांच्या मुलाखती घेत असताना हा निर्णय का बरं आपण घेत आहे? एकच विषय माझा, एकच, सगळ्या प्रश्नांना एकच उत्तर, फक्त विकासासाठी आम्ही चाललोय। सर्वात जास्त विकास व्यासपीठावरून म्हटलं होतं की ज्यावेळेला मुंबईमध्ये कार्यक्रम झाला आता चला ना 2 मिनिटं ऐका ना। 8 सबस्क्राइब करा बहुजन राष्ट्र न्यूजला।